नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 14 एप्रिल 2025 ते 23 एप्रिल 2025 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी, या सप्ताहात तुम्हाला उत्तम नफा मिळण्याचे योग बनत आहेत. या कारणाने तुम्ही आपल्या धनाचा मोठा हिस्सा संचय करण्यात यशस्वी राहाल. तुम्ही या अतिरिक्त धनला कुठल्या रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टमध्ये किंवा जमीन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित करू शकता. ते जातक किंवा विद्यार्थी घराबाहेर राहतात त्यांना या आठवड्यात खूप एकटे वाटेल. या काळात आपल्याला स्वतःला अत्यंत एकटे वाटेल, त्यामुळे आपण विचलित राहाल. अशा परिस्थितीत आपल्या एकाकीपणाला आपल्यावर नियंत्रण करून देऊ नका आणि वेळ मिळाल्यावर बाहेर जा आणि काही मित्रांसोबत वेळ घालवा. या सप्ताहात ऑफिसमध्ये तुम्हाला काही असे काम मिळू शकते जसे तुम्ही नेहमी करण्याची इच्छा ठेवत होता, परंतु घाई गर्दीत आणि जोशमध्ये येऊन तुम्ही होश विसरू नका आणि विना काही निष्काळजीपणामुळे या कार्याला वेळेच्या आधीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच तुम्ही आपली पदोन्नती सुनिश्चित करू शकाल. या सप्ताहात तुम्ही शिक्षणाच्या संदर्भात विदेशी यात्रेवरही जाऊ शकता. हा सप्ताह तुम्हाला अधिक मेहनत करण्यासाठी प्रेरित करेल. मेहनत करा आणि पुढे जाऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे नाव रोशन करा. या सप्ताहात तुम्हाला मानसिक शांततेच्या कमीचा अनुभव होईल, यामुळे तुमच्यामध्ये काही व्याकुलता दिसेल. अशात या कारणाने स्वतःला अधिक व्याकुळ होण्याऐवजी मानसिक शांतता प्राप्ती हेतू धर्मकर्माच्या करण्यात उत्साहाने हिस्सा घेऊन जितके शक्य असेल आपल्या श्रद्धेनुसार दान पुण्याचे काम करा. कारण यावेळी समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. सोबतच तुम्ही स्वतःला बऱ्याच प्रमाणात मानसिक तणावापासून दूर ठेवू शकाल. सिंह राशी, या आठवड्यात आपल्या कुटुंबातील मुले आपल्यासमोर किंवा कोणत्याही तिसऱ्या सदस्यासमोर अपमानास्पद वागताना दिसतील, ज्यामुळे इतरांसमोर तुमचा अपमान होऊ शकतो. तथापि मुलांना शिक्षा करण्याऐवजी त्यांच्याबरोबर बसून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणे यावेळी तुमच्यासाठी चांगले असेल. या सप्ताहात कार्यस्थळी तुमचा ॲटिट्यूड भारी असेल, म्हणून ऑफिसमध्ये तुमचे शत्रूही तुमचे मित्र बनतील. कारण तुमच्या लहानातील लहान कामाची पोहोच तुम्हाला मोठे यश मिळवून देईल, ज्याची चर्चा प्रत्येक जण करेल. अशात उत्तम वेळेला जिंकून आनंदाचा अनुभव करा. ही वेळ उच्च शिक्षणासाठी बरीच चांगली राहू शकते आणि या काळात तुम्हाला उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम यश मिळू शकते. कारण शुभग्रहांच्या स्थान परिवर्तन व तुमच्या राशीवर त्याची अनुकूल दृष्टी तुमच्या संगतीमध्ये सुधार करताना दिसेल. तुम्हाला आपल्या मित्र व कुटुंबाचे सहयोग देण्याचे कार्य करेल. तुमच्याद्वारे अधिक वसायुक्त भोजन टाळा. तसेच तुमच्या संतुलित दिनचर्येचा प्रभाव हा या सप्ताहात तुमच्या आरोग्यावर सकारात्मक रूपात पाहायला मिळेल आणि यामुळे तुमचा स्थूलपणाही कमी होईल. या सप्ताहात तुमचे मित्र व जवळचे नातेवाईक तुमच्या प्रत्येक पावलावर सहयोग करून तुम्हाला प्रत्येक प्रकारची वित्तीय कठीण समस्येतून निघण्यास तुमची मदत करेल. याच्या सहयोगामुळे तुम्ही आपली आर्थिक स्थिती उत्तमतर करू शकाल. सोबतच तुम्हाला आपले काही ऋण चुकवण्यातही मदत मिळेल. कन्या राशी, या आठवड्यात आपणास आपल्या जीवनात काही चांगली बातमी मिळेल, जेणेकरून आपण मित्रांसह पार्टी करताना आपला आनंद साजरा कराल. या दरम्यान दारू पिणे आणि घरी येणे यामुळे कुटुंबातील सदस्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून मजा करण्याच्या चक्करमध्ये घरी आपली प्रतिमा खराब होऊ देऊ नका
आणि कुटुंबात लाज वाटेल असे काहीही करू नका. या सप्ताहात तुम्ही कार्यस्थळी आपल्या वरिष्ठ सोबत आपले संबंध उत्तम करण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुमच्या प्रतिमेला लाभ मिळेल. सोबतच तुम्ही असे करून भविष्यातही वेतनवृद्धीची शक्यता वाढवण्यात यशस्वी राहाल. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांचे भविष्यफळ हे सांगते की तुमच्यासाठी ही वेळ सर्वात अधिक अनुकूल दिसत आहे, कारण यावेळी तुम्ही स्वतःला शिक्षणाच्या प्रती थोडे सतर्क राहूनही अनुकूल फळ प्राप्त करू शकाल. या सप्ताहात सर्वात अधिक वयोवृद्ध जातकांना आपल्या आरोग्याविषयी काळजी आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा त्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागेल आणि त्यावर त्यांना धनही खर्च करावे लागेल. जर तुम्ही आपल्या समजने काम घेतले तरी या सप्ताहात तुम्ही अतिरिक्त धन कमावू शकाल, कारण यासाठी तुम्हाला योग्य रणनीती बनवण्याची आणि त्यानुसार कार्य करण्याची आवश्यकता असेल. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.